मित्रांनो, पवित्र पोर्टलचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ते कालपासून. तर तुम्हाला आता जे काही मुलं शिक्षक भरती करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, म्हणजे जे सेल्फ सर्टिफिकेशन असते त्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे 15/12/2025 पासून. यामध्ये 14 दिवस फक्त तुम्हाला यामध्ये मुदत मिळणार आहे, 14 ते 15. तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही पाहू शकता या साईटमध्ये दिलेलं आहे. याचे अनाउन्समेंटमध्ये काही देण्यात आलं पाहू शकता. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट 2025 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना सहप्रमाणपत्र करण्याची सुविधा दिनांक 15/12/2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला आता पवित्र पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, म्हणजे जे काही स्वप्रमाणपत्र आहे त्यासाठी तुम्हाला इथे येऊन रजिस्टर हेअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते रजिस्ट्रेशन करू शकता. याबाबत काही ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची PDF आपलं टेलिग्राम चॅनलवर त्यावर पण देण्यात आलेली आहे. त्यामध्ये काय काय सूचना आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला या व्हिडिओवर रजिस्ट्रेशन करत असताना उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक पाहू शकता 15/12/2025 यामध्ये देण्यात आलेल्या सूचना आहे. काय काय आहे? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 नुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी उमेदवारांना सहप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे आपण टेट परीक्षा घेण्यात आलेली होती शिक्षक अभियोग्यता, त्यामध्ये 2,28,808 मुलांनी नोंदणी केलेली आहे. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही फॉर्म भरण्याची स्वप्रमाणपत्र तुम्हाला 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर ज्यामध्ये TET CET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांची लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनूमध्ये सुविधा देण्यात आलेली आहे. जर तुमचा काही TET CET मध्ये प्रॉब्लेम असेल तर ही झाली पहिली सुविधा. त्यानंतर जिथे पदवीकरिता CGPA व OGPA ऑफ लेटर ग्रेड देण्यात येत आहे तिथे संबंधित विद्यापीठात जे काही 10वी 12वी आहे किंवा पदव्युत्तर व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर यामध्ये ग्रेड देण्यात येणार आहे. या श्रेणीचे प्रत्यक्ष गुणामध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्डाकडे यामध्ये वेगवेगळी सूत्रे देणे शक्य नाही झाले आहे असे सांगण्यात आलेले आहे. तर त्यानंतर 8 नंबरची सूचना आहे की काही उमेदवाराकडे इयत्ता 10वी ते 12वी अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेत अंतर्गत पदवी परीक्षेत फक्त मुख्य व प्रधान विषय आपण नमूद करायचे आहे, बाकी नमूद करायचे का नाही. जे काही आता तुम्हाला पदवी परीक्षेचे तुम्ही जे तुमचे विषय आहेत तेच. त्यानंतर 10 नंबर आहे माजी सैनिकाचे पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 11 नंबर सूचना BA BSc BEd इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद सहप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शिक्षणाखाली करावी अशी सांगण्यात माहिती आलेली आहे. त्यानंतर सहप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास तुम्हाला पवित्र 25@gmail.com यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. या झाल्या सूचना उमेदवारांना. अजून दुसऱ्या काही सूचना आहे त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. रजिस्टर हेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. यामध्ये चाचणीचा जो काही रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा. त्यानंतर उमेदवाराची स्वतःचा पासवर्ड तयार करून उमेदवाराचा लॉग इन ID म्हणजे हा 25 म्हणजे 10 अंकी टेट 2025चा रोल नंबर असणार आहे तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला स्वतः करायचा आहे. अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रासाठी इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला थोडीफार पेज देऊन यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर आहे ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणामुळे राखून ठेवला असेल व असा राखून ठेवलेला शैक्षणिक अर्हतेचा निकाल 14/5/2025 नंतर व व्यावसायिक अर्हतेचा निकाल दिनांक 25/9/2025 नंतर जाहीर झाला असेल अशा वेळी उमेदवारांना विहित मुदतीत अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही जे रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत आहे यामध्ये जर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे, मागासवर्गीय आरक्षण काय, सविस्तर सगळं काही माहिती यामध्ये दिलेली आहे. PDF पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल मिळून जातील. महिला आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहे त्यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे, दिव्यांग आहे त्यांचं आरक्षण आहे. सर्व काही माहिती लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कोणाला पाहिजे ते पण देण्यात आलेलं आहे. तुम्हाला MSc ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराकडे कोणकोणती कागदपत्रे पाहिजे ही पण माहिती देण्यात आलेली आहे. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला काय काय पाहिजे यामध्ये 4 पैकी 1 तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अर्हतेमध्ये काय काय तुमचे पुरावे पाहिजे, जसे की SSC तुमचे HSC म्हणजे 10वी 12वी तुमच्याकडे पदवी असेल त्याचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे उमेदवार मागासवर्गीय असेल तर काय काय पाहिजे, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल पाहिजे, नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जे काय अनुसूचित जाती जमाती असेल त्यांच्यासाठी लागणार नाही. त्यानंतर महिला उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता सुद्धा यामध्ये राहणार नाही. दिव्यांग असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र पाहिजे, माजी सैनिक असाल, ही सविस्तर माहिती देण्याचं काम यामध्ये केलेलं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये विचारा मला, आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. PDF पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर या, त्यावर जॉईन व्हा. लवकरात लवकर हे PDF तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.